आलो रामदूता काय भक्तीच्या त्या बटा मजदा भव्या सुबटा सर्व मंडळींना विनंती आहे, वाट्यावरती बसलेली मंडळी सर्वांनी आपण त्या ठिकाणी खाली येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कोणी वाट्यावर बसून कीर्तन ऐकू नये. आणि हे हनुमंतरायाच्या उत्सवाचं कीर्तन आहे. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी पॅन्डलमध्ये येऊन बसायचं आहे. वृद्ध मंडळीला ज्यांना त्रास आहे त्यांनी बसलं तर हरकत नाही, पण कीर्तनकाराच्या लेवल बसून असा नियम आहे. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रणीनां हृदाभं जगरणीत पाणिं मण्डनं मण्डनानां हे तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सधैर्यबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकारो दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरु दास तुका
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शिवे लागी शिवक झालो तुमच्या लागलो ने चरणा अहो स्वामी तुकया देवा या वर्ण करावा अबेरू हे निरांबुज श्यामल कोंबरांगम सीता समारोपित वाम भागम पानो महासायक चारुचा पमणमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त जोर प्रभु जय जय माखण चोर जयांचे गेले स्मरण वय सकळ विद्येचे अधिकरण त्याचे बंद श्रीचरण ते सुगुंचित नमस्कारोणी आता विठ्ठल भजन करा सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या भाटा मज दावाव्या सुभटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जमलेल्या सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या संकीर्तनी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु जगतमान्य वैराग्याचे प्रतिबंध पुतळे देहूच प्रसिद्ध साधू या जगाचा संसार सुखाचा भागा याच्या करता स्वतःची राख रांगोळी करणारे सकल कंठघोषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय आज राम कथेतल्या माझ्या त्या संतांचं वर्णन करतात का कलियुगामध्ये सकल संतांनी श्री हनुमंतराय यांचा आदर्श घेतलेला आहे त्या हनुमंतरायांचं वर्णन म्हणणारा भंग विठ्ठल विठ्ठल रंगलेला गांधलेला दुःखी पीडित जर्जर झालेला मनुष्य देह श्री हनुमानजी महाराजांच्या चरणाच्या जवळ गेल्याच्या नंतर काय काय परिणाम होतो याचं यथार्थ वर्णन मारणारा हा चाडकर्वाचा अभंग आहे। बहुधा हा अभंग प्रत्येकाच्या पाठातला आहे, बहुधा हा अभंग प्रत्येकाला येतो आणि बहुधा हा अभंग प्रत्येक जण म्हणतो किंवा गातो। आजपर्यंत महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये हनुमंतरायांचा उपचार आणि सन्मान आणि शेवटचा उपसंहार आरतीचा अभंग झाल्याशिवाय कोणत्याही सप्ताहाची किंवा कीर्तनाची किंवा वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही असलेल्या उपचाराची पूर्तता होत नाही। तो हा अभंग प्रत्येकाच्या पाठातला आहे।
आज फक्त 2 कडव्या करता आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय की महाराज जे हनुमानजी महाराज आहेत, जे पीर बजरंगबली हनुमानजी महाराज आहेत, आम्हाला त्यांच्यापर्यंत कसं पोहोचावं लागेल, त्यांच्या चरणाच्या जवळचं सुख कसं अनुभवता येईल, त्यांच्या पायाच्या जवळचं सुख काय आहे याचं यथार्थ वर्णन या अभंगात आहे. विठ्ठल विठ्ठल हनुमंतराय सगळ्या बाबतीत पुष्ट आहे. वृद्धाला सुद्धा आदर्श देणारे, तरुणांना सुद्धा मोटिवेशनल ठरणारे हनुमंतजी महाराज आहे. केसरी नंदन हनुमानजी आपल्या जीवनाचा आजचा या भूमीवरचा उगवता सूर्य पाहतायत आणि हा सुंदर अमृतासारखा दिवस आज आपल्याकरता आहे. सोनियाचा दिवस आजे अमृते पाहिला, हे नाम आठवता प्रगट पे झाला. ज्या ज्या वेळेला रामनामाचा उत्सव झाला आणि ज्या ज्या वेळेला रामनाम मुखाला आलं त्या त्या वेळेला हनुमानजी उपस्थित झाले आणि त्या त्या वेळेला त्यांचा जन्म झाला. आज जन्म घेणं निमित्त मात्र आहे. ज्या ज्या वेळेला रामाचं स्मरण होतं त्या त्या ठिकाणी हनुमानजी महाराज वायुपुत्र नंदनजी उपस्थित राहतात. ते हनुमानजी महाराज श्री दक्षिणमुखी महाराज संस्थान किनगाव या नगरीमध्ये आज भगवंताचा मोठ्या आवेशानं, मोठ्या दैदिप्यमान आणि अत्यंत सुंदर आयोजन संयोजनामध्ये संपन्न होत असणारा आजचा उत्सव सोहळा, ज्यांच्या करवी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाचे संयोजक आणि आयोजक आणि नियोजक श्री मधुकर रामरावजी टापरे, टापरे सुपर मार्केट किनगाव राजा व श्री नवीन शांतीलाल कोटेजा कीर्ती ट्रेडर्स किनगाव राजा या आमच्या दोन्ही परिवाराकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. समस्त ग्रामस्थ किनगावकर मंडळी आणि उपस्थित विशेष सहकार्य श्री माऊली आश्रम पांगरी फाटा, आज सर्व गायक वृंद या ठिकाणी, सर्व बाल गोपाल टाळकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. या बाल गोपालांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. टाळकरी वृंद किनगाव राजा, राहिरी बुद्रुक असेल, राहिरी खुर्द असेल, पांगरी उगले असेल, पळसखेडा असेल, पिंपळगाव लेंडी असेल आणि ताड शिवणीकर मंडळी असेल, सर्व वारकरी टाळकरी मंडळी आज या ठिकाणी एकत्रित झालेली आहे आणि पंढरपुरातल्या सारखं वातावरण महाराज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. विशेष ज्यांची उपस्थिती आहे सर्व गायक वादक मंडळी, यात मला आता नावं माहीत नाही म्हणून मला जरा नावं सांगत चला. हरिभक्त परायण त्यांचं माहिती आहे. हरिभक्त परायण आमच्या मुंडे बाबांचे असलेले चिरंजीव गायनाचार्य स्वरसम्राट आदरणीय नितीनजी महाराज मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण गायनाचार्य दीपकजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर दोघांनी चाल गायली. एकदा दोघांकरता जोरदार टाळी वाजवा. उपस्थित मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग मार्तन संतोषजी महाराज उपस्थित आहे. अगदी गोड महाराजांचं वाजवणं आहे. या बाजूला हरिभक्त परायण मृदंगाचार्य मृदंग विशारद सोपानजी महाराज. वाह क्या बात आहे. दोघांची जोडी आहे महाराज. या जोडी करता एकदा टाळी वाजवा. विनेकरी बाबा अगदी तुकाराम महाराजांप्रमाणे, फक्त आधुनिक एक चष्मा लागलेला आहे. उपस्थित सर्व टाळकरी मंडळी आणि आमचे पिताश्री उपस्थित आहेत, ज्यांनी या कार्यक्रमाचं सौजन्य आणि इथपर्यंत मला दोघांचाही मेळ घालून दिला, सौजन्य दात्यांचा आणि यजमान परिवाराचा. असे असणारे आपल्या वारकरी रत्न आपल्या गावातील हरिभक्त परायण आमचे एकनाथराव यांच्यासाठी पण एकदा टाळी वाजवा. या सगळ्यांचा मेळ घालण्याचं काम त्या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे. उपस्थित हरिभक्त परायण निवृत्तीजी महाराज, या बाजूची सगळं गायक वादक शिवराज महाराज, सर्व मंडळी उपस्थित. आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. सर्व मंडळी, गावकरी टाळकरी पंचकृषीतील भाविक मंडळी आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाचं टेलिकास्ट करण्याकरता आमचे चाटे साहेब सैनिक मित्र फाउंडेशन लाईव्ह, बरोबर, ते सुद्धा आज उपस्थित आहेत. इकडे वाट्यावर बसलेले
तुम्ही वरती बसलेले, आता तुम्ही हनुमानाचीच भक्ती करणारे म्हणल्यावर वरतीच बसलं पाहिजे. चला सगळे हनुमान भगवंताचे मंडळी, ते हनुमानजी महाराज आहेत, कुठेही आपल्याला विराजमान करू शकतात. जिथे बसलेले असाल तिथं आनंद घ्या. विठ्ठल विठ्ठल. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो ना, आजही बोलेल. सपने तो हर कोई सजाता है. गावात काय एवढीच लोक आहेत काय हो? अरे सपने तो हर कोई सजाता है लेकिन वो टूट भी जाते हैं. इस धर्म मंडप में, इस कीर्तन मंडप में हर कोई व्यक्ति आना चाहता है लेकिन आता वही है जिसे हमारे हनुमान जी महाराज बुलाते हैं. कोणाच्या पुण्यश्लोकात नाही, हे प्रत्येकाचं भाग्य आहे आज की श्री हनुमानजी महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये तुम्हाला यायला मिळाले. विठ्ठल विठ्ठल. अगदी दिवसभराचा प्रवास, पण आल्याच्या नंतर अगदी प्रसन्न वाटलं. पंढरपुरासारखे टाळकरी वाजवायला सुद्धा अत्यंत सुंदर मंडळी, पोषक वातावरण आणि अत्यंत सुंदर साऊंड सिस्टम. पहिल्यानं जरा गडबड झाली, आता बरोबर झालं सगळं. हा अगदी सुंदर साऊंड सिस्टम. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आमच्या कोटेजा साहेबांनी आणि आमच्या टापरे साहेबांनी, दोघा जणांनी अत्यंत गोड नियोजन केलेलं आहे बघा. अजिबात भागवा भागवी नाही. मला वाटतं अन्नदान सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. संपूर्ण गावाला महाप्रसादाची पंगत देखील झालेली आहे, म्हणजे ज्ञानदान पण झालेलं आहे आणि अन्नदान देखील या ठिकाणी झालेलं आहे. आता ज्ञानदान पण होत आहे. म्हणून अत्यंत सुंदर आयोजन आणि संयोजन. एखाद्या मुलीचं लग्न बापाने काढावं जसं, नाही का? आणि मुलीचं लग्न काढताना बाप मंडपात भागवा भागवी करत नाही, सिस्टम मध्ये भागवा भागवी करत नाही, गायक वादक यांच्यामध्ये सुद्धा आज भागवा भागवी झाली नाही. बरं, ही सगळी मंडळी तारखेला कशी मिळाली हे एकनाथ महाराजांनाच माहिती आहे कसं आहे ते, नाही का? तुम्हाला खरंच धन्यवाद आहे. एवढे सगळे गायक वादक एका ठिकाणी जमा करणं सोपी गोष्ट नाही. म्हणून अत्यंत दोन्ही सुद्धा टापरे दादांनी, साहेबांनी आणि आमचे कोटेजा साहेबांनी आपल्या मुलीचं लग्न जसं काढावं त्याच्यात भागवा भागवी करू नये, मग या कार्यक्रमात देखील भागवा भागवी केली नाही. म्हणून पुन्हा एकदा यजमान परिवाराकरता जोरदार टाळी वाजवा. कोटी कोटी धन्यवाद दोन्ही परिवारांना. कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. वीर बजरंगबली हनुमानजी महाराज यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने हा सोहळा एका दिवसाचा पण अत्यंत सुंदर आणि देखणा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय म्हणतात, आमचे हनुमानजी महाराज पहिल्यापासूनच मला असं वाटतं की हे वाक्य मी अधोरेखित केलं पाहिजे की हनुमानजी महाराज हा अवतार जरी असला तरी तो अवतार स्वरूपामध्ये येण्याकरता किती सायास करावी लागली. भगवंताला देखील हनुमंतजी महाराज यांच्या अवताराविना अर्थ उरला नाही. याच्याकरता बोलायलो मी, लक्षपूर्वक ऐका. हनुमानजी महाराज इथं येण्याकरता भगवंताला देखील त्याकरता सायास करावी लागली. आणि सायास करत असताना हनुमानजी महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतरच या असलेल्या रामकथेचा एक नवा आदर्श आणि नवा पेहलू, नवचेतना तिथून प्राप्त झाली. मुळात हनुमानजी महाराजांचा जन्म म्हणजे दिशा आणि दशा दर्शवणार आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दिशेचं प्रतीक आणि आशेचं प्रतीक. हो, आज आपण जो जन्म सकाळी साजरा केला असेल, आपण इथे कीर्तनामध्ये, कीर्तन असेल किंवा भजन असेल किंवा पूजा असेल, त्या पूजेमध्ये आपण हा सर्व विधी दरवेळच्या कीर्तनामध्ये ऐकतो. पण मला तुम्हाला या टप्प्यापर्यंत पोहोचवायचं आहे की हनुमानजी महाराज नेमके कोण? हनुमानजी महाराजांचा जन्म का? हनुमानजी महाराजांच्या जन्माचं प्रतीक श्री हनुमानजी महाराज कोणत्या आदर्शानं पुढे येतात याकरता मला बोलायचं आहे. आपण दरवर्षी जन्म साजरा करतो आणि दरवर्षी जन्म साजरा केल्याच्या नंतर आपले सगळे गावकरी टाळकरी मित्र सगळे येतात आणि सुंदर प्रकारची पूजा करतात आणि निघून जातात. हनुमानजी तुमची वाट पाहत आहेत. कशाची? हनुमानजी सांगतात, मी जो आदर्श निर्माण केलाय त्या आदर्शाकरता मी प्रत्येक गावात येऊन बसलोय आणि मला विशेष वाटतं किनगाव राजाचं का या ठिकाणी या परिसरात असेल का नाही, दक्षिणमुखी श्री हनुमानजी महाराज आपल्याकडे उपस्थित आहे. दक्षिणमुखी एक विशेषता असते दक्षिणमुखी हनुमानजी महाराजांची. मला त्या प्रत्येकाकडे जायचं आहे तुम्हाला घेऊन. पायाजवळचं सुख अनुभवायचं असेल
तर त्या पायाजवळचं सुख अनुभवण्याकरता हनुमानजी कोणते, आणि ते हनुमानजी जर आपल्याला प्रत्येकाला त्यांच्या पायाजवळचं सुख घ्यायचं असेल तर आपण कोणत्या आवेशात त्यांच्याकडे गेलं पाहिजे, याकरता आजच्या चार कडव्याचा अभंग. विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला ब्रह्मदेवजी आणि महादेवजी दोघांचा संवाद चालला, दोघा जणांच्या संवादामधून त्या ठिकाणी एक सुंदर अशी गोष्ट निर्माण झाली. ती गोष्ट होती की हनुमानजी महाराज, तुम्हाला पृथ्वी तलावरती जावं लागेल. का जावं लागेल सांगितलं, तुम्ही गेल्याशिवाय भगवान विष्णूंच्या अवताराचं पूर्ण कार्य होणार, तुम्हाला जावंच लागेल. आणि जावंच लागेल याचं कारण काय असेल तर मला असं वाटतं की भगवंताचाही अवतार पूर्ण करण्याकरता हनुमानजी महाराजांना यावं लागलं. मला भाव सांगायचा आहे तुम्हाला. खऱ्या अर्थानं आपण रोजच ती कथा ऐकत असतो किंवा आपण दरवर्षी ती कथा ऐकत असतो, पण हनुमानजी महाराज मोटिवेशनल कसे, हनुमानजी महाराजांच्या पायाजवळचं सुख काय, हनुमानजी महाराज अवताराला का आले याची रिझन आम्ही कधी ऐकले नाही. आपण फक्त कथा ऐकल्यात. काय झालं म्हणले महाराज अशी अशी कथा, आणि एवढी कथा ऐकली. हनुमानजी महाराजांचा जन्म झाला, जन्म झाला, जन्म झाला, जन्म झाला, एवढंच आपल्या डोक्यात फिट झालं. पण तो जन्म अजूनही आपल्याकरता आजही आत्ताही याही क्षणाला या हनुमानजी महाराजांच्या स्वरूपामध्ये आता सुद्धा त्याच प्रकारे बल बुद्धी ज्ञान स्वरूपामध्ये अजूनही आत्ताही जिवंत आहे, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मदेवजींना सांगितलं मी जन्माला जाईल. जन्माला जात असताना माझ्या अटी शर्ती सहज आहे. मी सत्य आहे, मी सत्य आहे, मी सुंदर आहे, मी सत्य आहे, मी सुंदर आहे, मी माझ्याकडे ज्ञान आहे, भक्ती आहे आणि वैराग्य आहे. या सर्वांच्या समवेत मी त्या ठिकाणी पृथ्वी तलावरती जन्म घेईल. हो, भक्ती ज्ञान वैराग्याचं पीठ म्हणजे हनुमानजी महाराज, त्यागाचं प्रतीक म्हणजे हनुमानजी महाराज. ब्रह्मचारी म्हणून ज्या वेळेला महाराजांना यायचं होतं, अटी शर्तेसह येण्याचं ठरलं होतं. ज्ञानाचा सागर म्हणजे हनुमानजी महाराज, वैराग्याचं प्रतिमंत उदाहरण म्हणजे हनुमानजी महाराज. महाराज जन्माला येण्याच्या ठरण्याच्या अगोदरच सगळा आराखडा तयार झाला होता. यायचं कारणच होतं की आल्याच्या नंतर करायचं काय, ठरवून सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. ठरवून वरचं जसं बजेट ठरलं तशा पद्धतीने हनुमानजी महाराज निघाले. आणि पृथ्वी तलावरती येत असताना जरी तुम्हाला ते प्रसाद स्वरूपात दिसत असले तरी एक सुंदर कथा येते. आणि त्या कथेमध्ये मला असं वाटतं की ही कथा तुम्ही कदाचित ऐकली असेल नसेल मला माहीत नाही. वज्र असलेलं शरीर घेऊन येण्याकरता हनुमानजी महाराजांना सुद्धा सायास करावी लागली, काही दिवस वाट पाहावी लागली. अंजनी नावाची माता, त्या मातेच्या तपश्चर्याच्या काही वेळेच्या अगोदरच हनुमानजी जर महाराज जन्माला आले असते तर वज्ररूप घेऊन येऊ शकले नसते. म्हणून अंजनी मातेचं तप सुरू पृथ्वी तलावरती, आणि इकडे वैराग्य अटी शर्तेसह येण्याचं ठरलेलं आहे. दोघांचा समन्वय आहे महाराज. माता सुद्धा तशीच लागेल ना हनुमानजी महाराजांना जन्म घालण्याकरता. अटी शर्तेसह यायचं म्हटल्यानंतर अरे आईच्या गर्भापासून मग असते, आईच्या गर्भापासून. हो, महावीर विक्रम बजरंगी यांना जन्माला घालायचं होतं. काही सामान्य गोष्ट होती का मायबाप? सामान्य गोष्ट होती. अरे महावीरांचा जन्म होणार होता, बजरंगबली हनुमानजी महाराजांचा जन्म होणार होता. आई कशी असेल ऐका, आई कशी असेल, आई आईच्या गर्भात उमगली झुंजारा चिरीत तलवारीशी लगीन लागला झडली बेरी पिता शुरा में सरदार आम्हाला काय कोणाचे भेटे शुरा में सरदार आम्हाला काय कोणाचे भेटे शुरा में सरदार
एखाद्या घरात शूरवीर जन्माला येतो ना, त्या प्रत्येक घरातल्या कुटुंबाला तेवढं कठोर व्हावं लागतं हे ध्यानात ठेवा. ज्याच्या घरात महावीर जन्माला येणार आहे आणि ज्याच्या घरात संत जन्माला येणार आहे, त्या घरात पहिलं भक्ती, ज्ञान, वैराग्य महाराज पिकावं लागतं. तेव्हा तेव्हा घरामध्ये चांगलं संतान जन्माला येतं. लक्षात ठेवा. आईच्या गर्भापासून मग आहे तपश्चर्या अंजनी मातेची. महाराजांचा श्री हनुमानजी महाराजांचा जन्म कशासाठी? धर्मासाठी, देव देश धर्मासाठी, अर्थात श्रीराम प्रभूंच्या या अवतार कार्याला पुष्ट करण्यासाठी. जरी हे भावगीत असलं तरी सगळ्या कुटुंबाला तसं व्हावं लागतं. तेव्हा घरात चांगलं संतान जन्माला येतं. हो, चांगलं संतान जन्माला येतं. हो, नाहीतर आपल्या घरामध्ये मुलं जन्माला येतात अलीकडे. येतात. आमच्या ताई गरोदर असतात आणि गरोदर असले अंजनी माता इकडे तप करतायत गरोदर अवस्थेमध्ये. पण सामान्य गोष्ट नाही माहिती. महावीर यांना जन्माला घालायचे सामान्य गोष्ट आहे. तप आहे, तप तप लागतं. मातेचं त्याच्या करतात तप. हे हनुमानजी महाराज घरी घेऊन जायचे तुम्हाला. नुसत्या कथा ऐकायच्या महाराज आणि कथा ऐकून घराकडे जायचं. आपल्या कथेचा काही संबंध. आपल्या घरात हनुमानही जन्माला येणार नाही, आपल्या घरात श्रीराम भगवानही जन्माला येणार नाही. मग आपल्या घरात असे काडीसारखे पुढे जन्माला येतात. महाराज कसं धर्माचं रक्षण व्हायचं हो? अरे हनुमानजी महाराजांचा जन्म धर्म रक्षणाकरता झालेला आहे. हो, आज एवढा संदेश आला. एकनाथरावांनी मला सांगितलं, महाराज म्हणले किती वर्ष झाले आपण करतोय? भरपूर वर्षापासून महाराज इथे त्या ठिकाणी कीर्तन सोहळा होतोय. पण खरंच धन्यवाद द्यावं त्या ठिकाणी कोटेजे साहेबांना आणि टापरे साहेबांना की त्यांनी ही परंपरा लावून धरली. महाराज हो, लावून धरली. त्यांच्या माता पित्याला सुद्धा धन्यवाद आहे. हो, परंपरा लावून धरली त्यांनी हनुमानजी महाराजांच्या जन्माच्या उत्सवाच्या कार्यक्रमाची. मला सांगायचं काय आहे, आपल्या घरात मला जन्माला येत का नाही याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आपली तपश्चर्या भंग झालेली. हो, आपली आई आपल्या ताई गरोदरावस्थेमध्ये असतात. गरोदर अवस्थेमध्ये असल्याच्या नंतर ताईला डॉक्टरकडे नेलं जातं. डॉक्टरकडे नेल्याच्या नंतर ते डॉक्टर सांगतात आईला रक्त फारच कमी आहे, आईला ओझपाचं उचलायला लावू नका, टीव्हीचं रिमोट उचललेलं चालेल. टीव्हीचं रिमोट उचललेलं दिवसभर नुसत्या मालिका पाहतात महाराज महिला मंडळ, नुसत्या मालिका. आणि लाडकी बहीण योजना आल्यापासून तो कामच करायचं काम नाही महाराज. कोणी शेताला जात नाही बाबा, अजिबात नाही. महिना कधी येतो म्हणतात, महिना बस. लाडकी बहीण आल्यापासून सगळ्यात मोठं नुकसान झालं काय असेल, कोणीच महिला मंडळ तुमच्याकडं येतात का नाही शेताला मला माहित नाही. ते म्हणतात बँकेतून काढायचे आणि रोजानं लावायचे. विठाल सांगायचं काय आहे, महाराज म्हणतात गर्भस्थ अवस्थेमध्ये ती आई काय करते ती? अरे त्या आईनं चांगलं त्या ठिकाणी कानानं ऐकावं, चांगलं डोळ्याने पाहावं, चांगल्या ठिकाणी चालत जावं आणि त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी मुखानं भजन करावं, चांगलं बोलावं. गाथा, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत याचं त्या ठिकाणी तिने श्रवण करावं. चांगल्या ठिकाणी अर्थात तिने त्या ठिकाणी हनुमानजी महाराजांच्या मंदिरापर्यंत चालत यावं. कुठेही चालू नये, कोणत्याही ठिकाणी जाऊ नये, चांगल्या ठिकाणी चालत जावं. चांगल्या डोळ्याने पाहावं, चांगल्या डोळ्याने वाचावं, तर चांगलं संतान घरात जन्माला येईल. हो महाराज, अंजनी मातेचं तप आहे. अंजनीच्या तपासाठी अंजनी मातेचा तपा करता महाराज एवढा मोठा अट्टहास मांडलेला आहे. कोणी? साक्षात महादेवजींनी मांडलेला. पौर्णिमेचा दिवस आणि देवाने
भाव पहा बरं, तुम्ही ऐकले प्रत्येक घटना तुम्ही ऐकलेली आहे, पण मला फक्त भाव जोडायचा आणि मला पुढे जायचं. मला ती गोष्ट तुमच्यापर्यंत मांडायची की ते खरे हनुमानजी महाराज तुम्हाला आज घेऊन जाता आले पाहिजे. महाराज साक्षात भगवान शिवशंकर भोलेनाथ यांनी येण्याचं ठरवलेलं आहे. सामान्य गोष्ट नाही. महारुद्र रुद्र 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 भगवंताचा अवतार पोटाला येणं सामान्य गोष्ट नाही. शिवजी कुठं जात नाही, जाण्याकरता फार आचारसंहिता आहे शिवजींकरता. भागवतामध्ये हरी आणि हर मिलन झालं महाराज. हरी आणि हराचं मिलन होत असताना अटी शर्तेसह माता यशोदेने त्या ठिकाणी आतमध्ये घेतलं. नंतर कृष्ण कन्हैयाला दाखवलं. हनुमानजी महाराज आहेत ते जन्माला येण्याकरता अगोदर जिथं जायला पाहिजे होते तिथंच गेले. कुठं जायचं होतं ठरलं होतं. महायज्ञ होत होता. कोणाच्या घरी? बोला पटपट, आपल्याला लवकर पुढे जायचंय. कोणाच्या घरी? दशरथाच्या घरी. आणि दशरथ राजांच्या घरीच जायचं ठरलं होतं. का? भक्ती ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी तिथे सुरू होतं. अगोदर तिथं जाण्याचं ठरलं. मग तिथून त्या ठिकाणी महाराज हनुमानजी महाराज आपल्या आईपर्यंत पोहोचण्याचा बंदोबस्त करून ठेवतात. सर्वांना कथाभाग माहिती आहे. मला तिकडे जायचं नाही. मला एक महत्वाचा भाव सांगायचा आहे. महाराज श्री हनुमानजी महाराज आपल्या पराक्रमाने, आपल्या भक्ती ज्ञान वैराग्याने एवढे पुष्ट आहेत का ते संहार करण्याकरता नाही, जगाला ज्ञान देण्याकरता आणि जगाची भीती घालवण्याकरता आले. लक्षात ठेवा. हो, भीती घालवण्याकरता. साक्षात श्रीरामजी भगवान यांची भीती घालवण्याकरता हनुमानजी महाराजांचा जन्म आहे. एक. आणि दुसरा जन्म याच्याकरता भगवंताचं नामाचं नामस्मरणाचं ज्ञान जगाला व्हावं. दगड तारण्याचं काम जर कशा करता केलं असेल तर रामनामाची ताकद वाढवण्याकरता आणि धर्माची ध्वजा त्या ठिकाणी महाराज लंकेमध्ये सुद्धा नेऊन लावण्याकरता हनुमानजी महाराजांचा जन्म झालेला आहे. धर्माचं मूर्तिमंत पुतळा म्हणजे हनुमानजी महाराज आहे. धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. अरे पापाची गोष्ट म्हणू नका, ज्ञानाची गोष्ट म्हणू नका. ज्ञान पायाजवळ लोटांगण घालते. पहा ना तुम्ही तुमचं ज्ञान कुठपर्यंत. हनुमानजी महाराजांचं ज्ञान तर आहे एवढं आपल्याला, पण त्या हनुमानजी महाराजांचा वापर कसा करतो आपण तुम्हाला सांगतो बघा. किनगाव राजा आणि शिंदखेड राजा अंतर आहे भरपूर. शिंदखेड राजावरून एखादा व्यक्ती रात्रीच्या 12 वाजता तिथून निघावा. त्याला माहित आहे सगळं की हनुमानजी महाराजाचं नाव घेतलं की काय होतं. म्हणजे भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जेव्हा नाव भगवान त्या महावीराचं घेतलं की भूत पण जवळ येत नाही म्हणले. मग ते काय करते, शिंदखेड राजावरून निघते महाराज. आणि शिंदखेड राजावरून निघलं की गावात किनगावमध्ये चर्चा झाली असते की शिंदखेड राजावरून येत असताना मधल्या वाटामध्ये मोठं वडाचं झाड आहे. वडाच्या झाडावर भूत राहतं. लोक चर्चा करतात काय भूत राहतं. एवढीच माहिती त्याला मिळू द्या. एवढीच माहिती त्याला मिळाल्याच्या नंतर ते शिंदखेड राजावरून निघालं की ते जसं जसं वडाचं झाड जवळ येतं तसं भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुना. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय श्रीराम. भगवंताचं नामचिंतन करत 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 लट कापत येतं महाराज. आणि वडाचं झाड आलं की जोरात म्हणतो राम 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 राम. असं राम 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 करीत करीत वडाचं झाड निघून जातं. आणि किनगाव राजाचे लाईट दिसायला लागले की राम राम चालल्या जातं. आणि ती गाणी म्हणायला लागतो. ते महाराज गाणी म्हणायला लागतो. ते मला सांगा त्या वडाच्या झाडावर भूत राहतं एवढंच त्याला माहिती आहे. हनुमानजी महाराजांचं नाव घेतलं की भूत जवळ येत नाही एवढंच त्याला माहिती आहे. पण सांगू द्या मला, तेच रामनाम जर त्याने घराच्या येईपर्यंत प्रवासापर्यंत जर घेतलं तर त्याच्या जीवाचं कल्याण आहे. ते हनुमानजी महाराज. मी तिथपर्यंत पाहिलं हनुमानजी महाराजांना. कुठपर्यंत? तिथपर्यंतच. आज सीमा पार करायच्या आहेत. विठ्ठल विठ्ठल ते हनुमानजी महाराज. अरे नाव घेतल्याबरोबर आपल्या जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहत. जिथं जिथं कीर्तन सुरू असतं, मी आता नाव घेतलंय ना, तुम्ही येण्याच्या अगोदर
अहो मी नाव घेण्याच्या अगोदर जेव्हा हरिपाठ चालू होता का तेव्हाच हनुमानजी महाराज इथं येऊन बसलेले असतील. जेव्हा हरिपाठ चालू होता तेव्हा महाराज जेव्हा हरिपाठ चालू असतो त्याच वेळेस कोण इथं उपस्थित असतात. हो कोण? हनुमानजी महाराज कथा ऐकण्याकरता, कथा श्रवण करण्याकरता. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, ज्या वेळेला फक्त भगवंताची हरिकथा प्रारंभित झाली एवढी बातमी कळाली की हनुमानजी महाराज तिथं जाऊन उपस्थित राहतात. मग श्रीराम कथेला प्रारंभ होणार होता आणि एका नव्या पर्वाला जर प्रारंभ होणार असेल तर हनुमानजी तिथे उपस्थित का नसावे? 2 अंगाने हनुमानजी महाराज समजून घ्या. हनुमंतरायांचा जन्म आज तुम्हाला प्रतिकात्मक स्वरूपामध्ये दिसत जरी असला तरी देखील सदैव स्वरूपाने उपस्थित असणारे हनुमानजी महाराज सकल संत मांद्याळीचं दैवत आहे. विठ्ठल विठ्ठल. हनुमानजी महाराज त्याकरता जन्माला आलेले. तो भाव कशा करता जन्माला आले? एवढे कारण जरी घरी घेऊन गेले ना तरी हनुमानजी महाराज कळाले म्हणून समजा. एवढ्या मोठ्या लंकेमध्ये महाराज असा काही अडचण नाही. एवढ्या मोठ्या लंकेमध्ये लंका कशाची होती? सोन्याची. क्या बात आहे. सोन्याची लंका आणि सोन्याच्या लंकेमध्ये महाराज एकच व्यक्ती फक्त राम नामाचा गजर करत होता. हनुमानजी महाराज 2 व्यक्ती करता लंकेत गेले. भाव जरा स्पष्ट ऐकून घ्या. हनुमानजी महाराज कुठे जातात? आपल्याला जन्माची कथा पाहायची आहे पण जन्म होण्याच्या अगोदर मला असं वाटतं त्यांचं जरा महात्म्य आपण ऐकून घ्या. ते जातात तरी कुठे. विठ्ठल विठ्ठल. महाराज सगळ्यांनी सांगितलं हनुमानजी महाराज माता सीते करता जायचंय. हनुमंतांनी डोळे लावल्याबरोबर लंका सगळी दिसू लागली. महाराज लंकेमध्ये कुठंच काही राम नामाचा काही गजर नाही, कोणी काही म्हणत नाही. फक्त सोन्याची लंका आणि सोन्याच्या लंकेमध्ये फक्त एक व्यक्ती, त्याचं नाव होतं बिभीषण. तो बिभीषण फक्त भगवंताचं नाम चिंतन करत राम नामाचा गजर करत होता. त्याच्या करता जाण्याचं ठरवलं आणि एक माता सीते करता जाण्याचं ठरवलं. कुठेही त्या ठिकाणी हनुमानजी जायला तयार नाही, कुठेही नाही. सोन्याच्या लंकेमध्ये जात असताना सोन्याच्या लंकेमध्ये गेले महाराज. पण जाताना पाहिलं, लक्षात आलं सोन्याची लंका आहे. सगळे लोक झोपलेले सोन्याच्या लंकेत. बरं सगळे लोक झोपलेले. एकटा बिभीषण जागी आणि माता सीता जागी होत्या. जागे असताना काय म्हणत होते माहिती आहे? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं भजन करतायत आणि भगवंताचं भजन करत करत दोघही जण रात्र पूर्णभर जागर करतायत. सोन्याच्या लंकेत माणसं झोपलेलीच असतात. आता जे आलेत हे खरे राम भक्त, बाकीचे सोन्या लंकेत झोपलेलेच म्हणावं लागेल ना, बरोबर आहे का नाही? आता इथं महाराज एवढा मोठा गजर चाललाय. सोन्याची लंका म्हणजे 2 अर्थानं घ्या बरं. जिथं जास्त सोनं असतंय का तिथं झोप जास्त असते महाराज. जिथं पैसा असा उशाला असतो का तिथं झोप जास्त असते. म्हणून जास्त पैसा पण माणसाकडे नको. सोना आदमी को सोने नाही देता. ते सोनं माणसाला सोडत नाही आणि सोन्याशिवाय बाहेर जाऊ वाटत नाही. म्हणून लय मोठ्यांचा परमार्थ नाही. आज खरंच सांगतो
आज कुट्टेजे साहेबांनी आणि आमच्या टापरे साहेबांनी हे नियोजन केलं. या नियोजनाचा आशय एवढाच की भगवंताची कृपा, आज त्यांना ही सद्बुद्धी सुचली की त्यांच्या हातून धर्मकार्य व्हावं. नाहीतर महाराज आज असंख्य लोक करोडपती आहेत, भरपूर लोक श्रीमंत लोक आहेत, पण तो पैसा ते धन कशाच्या कामाला आलं पाहिजे. हनुमानजी महाराज तिथं उपस्थित राहतात जिथं योग्य ठिकाणी धनाचा वापर धर्माकरता होत असतो. हो, माझं महत्वाचं वाक्य आहे की महाराज त्या विभीषणा करता आणि माता सीते करता कोण? हनुमानजी गेलेले आहेत. हो, आणि एकटे विभीषणजी महाराज असे हात जोडून, हनुमानजी महाराज तुम्ही आलेला आहात, मला सांगा मी एकटाच एवढ्या मोठ्या लंकेमध्ये, कोण? मी आणि मी फक्त भजन करतोय, मला सांगा श्रीरामप्रभूंची भेट होईल काय? सांगितलं तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी कशा करताय? अहो मी आलोच त्याच्या करता, तुम्हाला भेट पण होईल आणि तुम्हाला लागेल ते सुद्धा मिळेल. ते म्हणले मागण्याची आस नाही काही, मग फक्त त्याचं गुण गाईन आवडी हीच वृत्ती. मनाची ताकद वाढावी आणि मनाची ताकद वाढून माझी प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत भेट व्हावी. अहो म्हणले मनाची ताकद कशाला वाढवता? काही गरज नाही, मी आहे ना, मी स्वतः तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. मग रामदूत अतुलित बलधामा याच्या करता हनुमानजी महाराज येतात आणि तुम्हाला प्रत्येकाला रामाची भेट घालून देतात. याकरता हनुमानजी महाराजांचा जन्म. दोन विठ्ठल विठ्ठल लय सोर माणसाकडे नसलं पाहिजे आणि लय अहंकार झाला, लय अहंकार झाला की रावणासारखं मरावं लागते. महाराज समर्पकता जीवनात आली आणि हनुमानजी सारखे संत आपल्या जीवनात आले. रामाची भेट व्हायला वेळ लागत नाही. हो, रामाची भेट व्हायला वेळ लागत नाही. फक्त हनुमानासारखा कुणीतरी वायुपुत्र नंदन आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. तो भक्तीचा वारा आपल्या आजूबाजूला फिरला पाहिजे, म्हणजे रामनामाची गोडी आपल्याला लागल्याशिवाय राहणार. रामनामाची गोडी जर लागू द्यायची असेल तर त्याच्याकरता या सुताला, या अंजनीच्या सुताला आपल्याला शरणच जावं लागेल. एवढ्या मोठ्या लंकेमध्ये विभीषणजी महाराज म्हणतात, मी तुमच्या पाया पडतो, मी तुमची तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला फक्त त्या ठिकाणी त्या श्रीराम प्रभूंची भेट घालून द्या. मला जीवनामध्ये काहीही त्या ठिकाणी या सोन्याच्या लंकेमध्ये रस नाही. आपलं सुद्धा तसंच झालं बघ. कधीतरी आपल्याला म्हणता आलं पाहिजे, कधीतरी म्हणताच आलं पाहिजे गड्या की आम्हाला पण देवाची भेट व्हावी. हनुमानजी महाराज तयारच आहेत महाराज भेट घालून देण्याकरता. हो हो, तयारच आहे. फक्त तुमची तयारी पाहिजे. आमचं असं झालंय महाराज, आम्ही फक्त साचवण्याच्या कामी लागलो. आता साचवणं चालू आहे आमचं. महिला मंडळ, तुम्हाला मधमाशी कळते ना? मधमाशी ती मधमाशी काय करते माहिती आहे? या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर काय करते? फक्त मकरंद जमा करते महाराज. आणि काय करते? कांदा पोसवते. कांदा पोसला की एकमेकामध्ये त्यात मधमाशा चर्चा करतात. चर्चा करताना म्हणतात ठकूबाई शकूबाई, एकमेकीला म्हणतात, हे बघा सुमन अक्का, खाऊन घ्याव, पिऊन घ्याव, चांगलं राहत जाव, सप्त्याला जात जाव, वर्गणी देत जाव, हनुमंताचा जन्म चाललाय गावात, जरा हनुमानाच्या जवळ जाव, जरा दर्शन करावं. नाही, हनुमंताचं नाही, म्हणजे बाजूला जरा दर्शन करावं, देवाचं दर्शन करावं, जरा गावात सप्ताह बसलाय, जरा जाव. त्या एकमेकीला म्हणतात, ते म्हणतात नाही आता काहीच करायचं नाही, मंदिरात जायचं नाही, कुठं देणगी द्यायची नाही, कुठं सप्त्याला वर्गणी द्यायची नाही, कुठं पंढरपूरला जायचं नाही, कुठंच नाही, अंगावर चांगले कपडे पण घालायचे नाही. मग सगळं आता साचून ठेवायचं आणि सून आली की बसून खायचं. मग ते काय होतं महाराज, त्या मधमाशा अशाच बोलतात. आणि मग काय होतं, कोणीतरी येतं आणि कोणीतरी वाट सरू जात असताना मोवळ्याला धुपण करतो, आणि त्या मोवळ्याला हुळून घेऊन जातं महाराज. तसंच तुमचं होतं, तुम्ही साचून ठेवता, एकमेकीला सगळ्या बोलतात चांगलं खात जाव, लेत जाव, जरा चांगलं राहत जाव, तरी तुम्ही काही कोणाचं बापाचं ऐकत नाही. मग तुम्ही साचून ठेवता आणि ते साचून ठेवल्याच्या नंतर महाराज सून येते, डोळे आंधळे करती आणि वाईला निघतील, सगळं हुळून घेऊन जात. जर धन साचवायचा असेल तर धन साठवत असताना धनाचा संचय करू नका, रामनामाचा संचय करा. भगवान तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. रामनामाचा संचय, राम नाम के हिरे मोती. महाराज हिंदी भजन जरा गोडवा गातानी थोडासा जरा हिंदी भजन. सज धज कर जिस दिन मोत की
है शहजादी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी।